पुणेकरांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे। पुण्यामध्ये सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढलेले आहेत। महागाईचे चटके सहन करणाऱ्या पुणेकरांना आणखी फटका बसणार आहे। सीएनजी प्रति किलो 1 रुपया तर पीएनजी 85 पैशांनी महागलेला आहे। पुण्यातील सीएनजीचा दर 95 रुपये 75 पैशांवर पोहोचलाय, तर पीएनजीसाठी 51 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत। मध्यरात्रीपासून सीएनजीचे नवे दर लागू झालेले आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवडसह चाकण, तळेगाव, हिंजवडी परिसरातील नागरिकांना सीएनजी पीएनजी दरवाढीचा फटका बसणार आहे। प्रतिनिधी बालाजी पोद्दार फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, सविस्तर तपशील देतील। बालाजी। विक्रांत, सलग तिसऱ्यांदा जे आहे ते सीएनजी गॅसच्या दरात वाढ झालेली आहे, त्यामुळे पुणेकरांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे। जवळपास 92 रुपयापासून आता 95 रुपये 75 पैसे हा जो व्यावसायिक वाहन चालकांचा सीएनजीचा दर असणार आहे, तर पीएनजी साठी जे आहे ते 51 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत। त्यामुळे अगोदरच महागाईच्या चटक्याने सर्वसामान्य पुणेकर परेशान असताना पुन्हा एकदा दरवाढीचा जो फटका आहे तो या सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे। यामुळे जे आहे ते सीएनजी वरती जे वाहन आहेत ते वाहनांचा प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना, त्याचबरोबर व्यावसायिकांना सुद्धा बसणार आहे। त्यामुळे या दृष्टीने आता वाहनाच्या प्रवासामध्ये सुद्धा दरवाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। यापूर्वी जड वाहतूक जे करतात त्या वाहन चालकाने दरवाढ केलेली आहे, त्यानंतर आता सीएनजी मध्ये सातत्याने वाढ होत असल्याने टॅक्सी संघटनाकडून सुद्धा आता वाहन दरवाढीचे जे आहेत ते संकेत देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या महागाईचा फटका सर्वसामान्यांचा या व्यावसायिकांना सुद्धा बसणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, धन्यवाद बालाजी दिलेल्या माहितीसाठी।